सांगली शहरातून तसेच सांगली जिल्ह्यातून वाहणारी कृष्णा नदी पुन्हा कोरडी पडली आहे। जलसंपदा विभागाचा हा खेळ पुन्हा एकदा सुरू झाला आहे। सांगली जिल्ह्याच्या हक्काचं पाणी कृष्णेत सोडून ती बारमाही वाहती ठेवा अशी मागणी कृष्णा काठावर सांगली बंधनाजवळ आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार निदर्शनं करून घोषणाबाजी करण्यात आली। यासाठी आंदोलन मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृष्णा नदी कोरडी पडायचं कोणतंही कारण नाही, मात्र राज्याचा जलसंपदा विभाग आणि सांगली जलसंपदा विभाग सांगली जिल्ह्यावर अन्याय करीत आहे। कोणाला तरी खुश करण्यासाठी धरणातून पाणी सोडलं जात नाही आणि सांगलीच्या हक्काचे पाणी अडवून ठेवून अन्याय केला जातोय, असा आरोप यावेळी करण्यात आला। यापुढे सांगलीतील आणि जिल्ह्यातील नागरिक हा अन्याय सहन करणार नाहीत। जर पुन्हा नदी कोरडी पडण्याचा खेळ झाला तर अतिशय तीव्र आंदोलन केलं जाईल आणि त्याचे परिणामांची जबाबदारी ही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील आणि यापुढे तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। सध्या कोयना धरणामध्ये लाईव्ह स्टोरेज उपयुक्त साठा 71 TMC आहे। कोयना धरणातून विद्युत निर्मितीसाठी 49 TMC पाणी शिल्लक राहतं। त्यापैकी कृष्णा नदीकाठी 22 TMC पाण्याची आवश्यकता आहे। तसंच हक्काचे धोम, उरमोडी, तारळा या धरणामधून टशू व ताकारी या योजनांसाठी मंजूर असलेले व राखून ठेवलेले 12 TMC पाणी शिल्लक आहे। असे एकूण हक्काचे 34 TMC पाणी सांगली जिल्ह्यासाठी हक्काने उपलब्ध आहे। ते पूर्णपणे सोडल्यास इथून पुढे जून अखेर 160 दिवस सांगली शहर व जिल्ह्याला पुरेल एवढं पाणी सध्या धरणात आहे। परंतु काही झारीतील शुक्राचार्य मंडळी कृष्णा तीरावरील लोकांना निष्कारण वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात। कृष्णा नदीचे पात्र पुन्हा एकदा कोरडे पडले। त्या ठिकाणची जलसंपदा विभागाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध सांगलीत शनिवारी सकाळी आंदोलन करण्यात आले। कृष्णा नदी महापूर नियंत्रण नागरिक कृती समिती, सांगली नागरिक जागृती मंच, सांगली जिल्हा माननीय सतीश साखळकर, विजयकुमार दिवाण, डॉक्टर वोरा, मनोज पाटील, प्रभाकर किंगार, प्रदीप वायचळ, सर्जराव पाटील, हनुमंतराव पवार, तानाजी सरगर, पैलवान प्रमोद पाटील, आनंद देसाई, मोहन चौरमुले, संजय चव्हाण, अजित कुमार पाटील, अविनाश जाधव, उदय पाटील, जयराज बर्गे, लोकमान्य क्रीडा मंडळ, पत्रकार नगर, सर्व कार्यकर्ते, गोपाळ काका मर्दा, अविनाश जाधव, अशोक माने, रवींद्र जोशी, भीमगोंडण्णा पाटील, सतीश दुधाळ, गजानन साळुंखे, दीपक सदलगे, घाटकेसर, अण्णासाहेब शिंदे, संजय वायगडे, दत्ता पिंगळे, सुभाष कुरणे, जोशीसाहेब, कट्टीसाहेब, शीतल वानकडे आणि डॉक्टर अशोक चव्हाण उपस्थित होते। कृष्णा नदी ही या वर्षीच्या हंगामात 4 वेळा कोरडी पडली, अगदी ऐन पावसाळ्यात सुद्धा पडली आहे। यावेळी सुद्धा आम्ही एक आंदोलन केले आणि आंदोलन केले की मग त्याची दखल घेऊन पाणी सोडलं जाते। वास्तविक कोयना धरणातून 34.50 TMC पाणी हे हक्काचं पाणी सोडायचं आहे। ते साधारणपणे प्रत्येक महिन्यात 4 ते 4.25 TMC पाणी सोडलं पाहिजे। आतापर्यंत जलसंपदा खात्याच्या आकडेवारीवरून जर बघितलं तर 12.5 TMC पाणी सोडलेलं आहे आणि ॲक्च्युली सोडायला पाहिजे 21 TMC, म्हणजे जवळजवळ 9 ते 9.5 TMC पाणी आम्हाला कमी सोडल्यामुळं ही कोरडी नदी पडत्या। आणि जो पाणी सोडण्याचा तो गॅप जो कालावधी आहे तो 5 महिन्यामध्ये टोटली 2 महिन्याचा गॅप आहे त्यांनी जे दिलेल्या आकडेवारीप्रमाणे। वास्तविक कृष्णा नदी ही बारमाही वाहिली पाहिजे, तशा लवादाच्याही कंडिशन आहेत। आणि कोयनेतून प्रत्येक दिवशी 1100 क्युसेकनं जर डिस्चार्ज सोडला तर इथून पुढं अगदी उन्हाळ्यापर्यंतसुद्धा पाणी आपल्याला पुरून कोयनेमध्ये किमान 15 TMC पाणी शिल्लक राहील अशी आमची गॅरंटी आहे। तरीसुद्धा जलसंपदा खाते याच्याकडे डोळेझाक करतं आहे। तिथलं जलसंपदा खात्याने जवळजवळ 25 पत्र दिलेले आहेत वरिष्ठ खात्यांना, पण वरिष्ठ खात्याकडून कारवाई घेतली जात नाही। त्यामुळं वरिष्ठ अधिकारी जलसंपदाचे आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी ह्यांनी यात लक्ष घालून काम केलं पाहिजे, नाही तर याच्यापेक्षा अतिशय तीव्र जनआंदोलन होईल की ते शासनाला आणि जलसंपदा खात्यालाही परवडणार। आंदोलन जे केले त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा दिल्या, जलसंपदा खात्याचा निषेध व्यक्त केला, राजकीय लोकांचा बी निषेध व्यक्त केला आणि इथून पुढं आम्हाला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, नदी कोरडी पडता कामा नये असा एक गंभीर इशारा आम्ही दिला आहे। तसंच केलेलं आहे की त्यांना एक सौम्य आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही दिले की आम्ही तिथं येऊन फक्त एक निषेध नोंदवणार आहे आणि याच्या उपर जर तुम्ही काय जर ॲक्शन नाही घेतली आणि परत जर नदी कोरडी पडली तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन की कदाचित आम्ही लोकप्रतिनिधीच्या दारात जाऊ, जलसंपदा खात्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसू आणि त्याला फार मोठं उग्र स्वरूप येईल, त्याला शासन जबाबदार आहे।